पण तुकाराम बोल्लोबा आंबिले ते जगद्गुरु तुकोबाराय हा जो प्रवास आहे हा आपण कसा पाहता? क्षणभरी आम्ही सोसिले वाईट अगदी साधिले अवीट निजसुख. मग ते निजसुख हेच जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपण बघताना विद्रोह पाहतो, वेदना आहे, दुःख आहे, त्या पलीकडे एक जाणीव पण आहे. पण ज्यावेळेस तुकोबाराय या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन म्हणतात की धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. हा जो आत्मविश्वास आहे तुकोबारायांचा की मी धन्य म्हणायला लावेल, याबद्दल सांगाल? दुष्काळ नावाची एक आपत्ती येते आणि सगळं आपलं हरण करून नेते. इथे बघा ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था कशी आहे ती निर्याणाच्या एका अभंगामध्ये पहिला अभंग जो आहे तो की महाराज जेव्हा म्हणतात ना की परत आले मन गेले ठाईचं मुरड. संपूर्ण प्रवास एकाकी जो प्रवास आहे त्याची दुसरी बाजू आईसाहेबांनी भक्कम धरल्यामुळे हे झाले. रामकृष्ण हरी मंडळी, द मिलियन डॉलर स्टोरीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, असं म्हटलं जातं आपल्याकडे की जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आजही मानवी जीवनासाठी प्रेरणा आहे, एक जिवंत प्रेरणा आपण म्हणू शकतो. मग एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत म्हणणारे तुकोबाराय कसे आहे हेच आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर स्वागत करूया आजच्या आपल्या विशेष पाहुण्यांकडे. डॉक्टर अभय टिळक सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट शो मध्ये. सर, मला पहिला प्रश्न तर तुम्हाला विचारायला आवडेल की जगद्गुरु तुकोबाराय हे नंतरचं आपण परिवर्तन म्हणतो, पण तुकाराम बोल्लोबा आंबिले ते जगद्गुरु तुकोबाराय हा जो प्रवास आहे हा आपण कसा पाहता? हा खरा अतिशय मूलभूत प्रश्न आहे. कारण आपल्या संपूर्ण या परंपरेमध्ये तुकोबाराय हे जे व्यक्तिमत्व आहे ना, याचं समजा मला विचारलं की तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा कुठे आहे, तर 3 त्याच्यामध्ये मूलभूत आपल्याला सांगता येतील संकल्पना. पहिली गोष्ट म्हणजे तुकोबाराय हे कमालीचं आत्मसन्मुख व्यक्तिमत्व आहे. जे महाराजांच्या गाथेमध्ये किती एखादी व्यक्ती कठोरपणे निर्ममपणे स्वतःच्या अंतःकरणाचं निरीक्षण करू शकते, म्हणजे आत्मविश्लेषण हा तुकोबारायांचा पहिला विशेष आहे. 2, त्यातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं अंतरंग निरीक्षण केल्यानंतर मग त्यातल्या ज्या उणिवा आहेत त्या काढून टाकण्यासाठी तत्पर बनणं, त्याच्यासाठी प्रचंड आंतरिक संघर्ष करणं. त्यामुळे संघर्ष हा दुसरा तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. आणि तिसरा, आपण आता कुठे आहोत, आपल्या नेमक्या त्रुटी काय आहेत व्यक्तिमत्वावर सगळ्या प्रकारच्या, भावनिक, वैचारिक, सगळ्या ह्याच्यावरती मात करून आपल्याला आता उन्नतीचा पुढचा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे आत्मशोधन, अंतर्मुखता, स्वतःचं विश्लेषण, त्यातून आपली सतत उत्क्रांती होणं आणि त्या उत्क्रांतीमधून त्या व्यक्तिमत्वाला प्रचंड गतिमानता होणं, हा हा तुकोबारायांचा माझ्या निरीक्षणाप्रमाणे किंवा माझ्या आकलनाप्रमाणे व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. त्यामुळे हा हा जो आपण म्हणतोय प्रवास की 1608 ते साधारण 1650 हे अगदी 42 वर्षाचं मोजकं लौकिक आयुष्य आहे. पण तुकाराम बोलोबा आंबिले ते जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथून या हा हा जो प्रचंड प्रवास आहे, ही जी झेप आहे, याचं गम्य इथे आहे कठोर आत्मशोधन, त्यातून अंतरंगाचं विश्लेषण आणि अखंड उत्क्रांती आणि त्यातून आलेला एक गतिमान किंवा झपाटा, हा तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वाचा गाय. पण याची जी सुरुवात आहे ती अत्यंत निर्मम आत्मपरीक्षणापासून आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन की आपण गाथा जर तुकोबारायांचा बघितला तर जे प्रासंगिक अनुभव आहे, म्हणजे समजा आपण म्हणू की म्हणजे बाबाजींनी त्यांना अनुग्रह करणं किंवा जो आमच्या संप्रदायाचा अधिष्ठान पंढरीश परमात्मा आहे त्याचा पूर्वावतार गोपालकृष्ण, त्यामुळे बालक्रीडा, गवळणी, काला, त्याच्यानंतर नाट. हे नाट हे अत्यंत वेगळं प्रकरण आहे तुकोबारायांच्या गाथेमधलं. विराण्या, ही जी प्रकरणं आहेत जी नंतर आपण केलेली आहेत, ही समजा आपण घटकावर बाजूला ठेवली तर बाकी माझ्या निरीक्षणाप्रमाणे 90% गाथा हा आत्मशोधनपर आहे. त्यामुळे हा तुकोबारायांच्या व्यक्तिमत्व आजही जो अनुकरणीय आहे. काय होतं माहिती का, मला नेहमी प्रश्न असा पडतो की ही आमची जी परंपरा आहे, ह्या परंपरेचं आपण करायचं काय? करायचं काय अशा अर्थाने की तिचे गुणगौरव आपण करतो आणि ती ती गुणगौरवास्पदच आहे. पण ह्या परंपरेचा आणि आपला नेमका आज नातेसंबंध काय? ते तुकोबाराय, आम्ही त्यांच्याशी स्वतःला कसं जोडून घ्यायचं आणि तसं करण्यासाठी मग तुकोबाराय म्हणजे नेमकं काय?
तर पहिला आजही त्यांच्याकडनं घेण्याचं का गुण आहे म्हणजे अत्यंत कठोर आत्मपरीक्षा, की मी कुठे कोण आहे आणि मी कोण आहे म्हणजे मी आध्यात्मिक अर्थाने नाही म्हणत आहे बरं का. म्हणजे तो आहेच अंतिमतः. पण आपण आता कुठे आहोत? आपली विचाराची स्थिती काय आहे? आपण विचार कोणत्या पातळीवर करतोय? तो किती शुद्ध आहे? तो किती तटस्थ आहे? याचं शोधन करून स्वतःची आंतरिक उन्नती घडवून आणणं, हा आजही तुकोबारायांचा अनुकरणीय गुण आहे. कारण कुठेही बघा उपदेश हा नंतरचा प्रांत आहे. पण उपदेश करण्याआधी म्हणजे तुकाराम जेव्हा म्हणतात, की "अनेकांचे कासया अनुगुण दोष, मज काय त्यांचे कमी असे." ही ही सुरुवात आहे. त्यामुळे तुकोबाराय समजून घेणं आणि आपण त्यांच्याशी जोडलं जाणं आणि ते केलं पाहिजे ना. म्हणजे मला मी थोडं कदाचित कोणाला आवडणार नाही. हे बघा आपण परंपरेचे वारस व्हायला स्वतःला आपण पात्र बनवायला पाहिजे. नाहीतर आम्ही परंपरेचे भारवाहक म्हणजे हमाल बनू. आपल्याला हमाल नाही बनायचं आणि हमाल बनायचं तुकोबांचा बनावा. पण म्हणून आजच्या संदर्भामध्ये तुकोबा समजावून घेणं म्हणजे तो जो कठीण आंतरिक संघर्ष आहे, ही गोष्ट बोलायला अत्यंत सोपी आहे. पण ज्या प्रचंड आंतरिक संघर्षाला तुकोबारायांनी समर्थपणे तोंड दिलेलं आहे, तो पेललाय. त्यातून महाराजांचं व्यक्तित्व घडलेलं आहे. हे बघा हे म्हणजे अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा अवमान संसार किंवा बरे झाले देवा निघाले निवाले बरी या दुष्काळी पीडा केली किंवा अ, बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये हे म्हणणं त्या अवस्थेतनं गेल्यानंतर आपल्याला वाचताना सोपं वाटतं. पण ज्या घराण्यामध्ये एकेकाळी देऊची महाजनकी होती, अत्यंत संपन्न घराणं होतं, त्याने हे इतकं अवस्थांतर पचवणं याला प्रचंड आत्मबळ आणि ते आत्मबळ संपादन करण्यासाठी जो संघर्ष आहे तुकोबांचा, तिथे खरे तुकोबा सामावलेले. मला एक विचारायचं जेव्हा आपण बोलताना आता असं म्हणालात, की "बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा गेली." हे म्हणण्याचं जे धाडस लागतं, मग हे तुकोबारायांची ही मानसिक अवस्था याच्या मागचं काय सायकॉलॉजी म्हणू शकतो? मला असं वाटतं, की याला आपण जी संपूर्ण परंपरा आहे तुकोबारायांची, हे बघा हे काय माहितीये का, तुकोबाराय हे जे व्यक्तिमत्व आहे ना, हा काळाचा जसा परिणाम आहे, तसा एक त्यांच्याकडे आनुवंशिकतेने जो ठेवा आलेला आहे. हे बघा काय होतं माहितीये का, आपण ज्याला संचित म्हणतो ना, ते बऱ्याच वेळा आपण आध्यात्मिक किंवा पारमार्थिक अर्थाने वापरतो. पण संचिताचा एक अर्थ असा आहे, जे पूर्वी घडून गेलाय आणि जे मला मिळालेलं आहे वारसा म्हणून. तुकोबांच्या घराण्यामध्ये फार तो रम्य संगम आहे. एकीकडनं प्रचंड लढाऊपणा आणि दुसरीकडनं विठ्ठल भक्ती. म्हणजे हे काय होतंय, आज जेव्हा आम्ही तुकोबा समजावून घेतो, म्हणजे मला आजचा संदर्भ मी सतत का आणतोय? आम्हीची एक अशी प्रतिमा आहे, की तुकोबाराय म्हणजे बंडखोर आणि ते आहेतच. हे बघा वेद अनंत बोलिला, अर्थही तुकाची साधला, विठोबासी शरण जावे, जे निष्ठा नाम गावे. म्हणजे वेद काही म्हणला असला, तरी वेदांचा माझ्या संदर्भात मला उपयुक्त आणि आज कालसापेक्ष असणारा जो अंश आहे, तो मी निवडतो हे म्हणायला फार ताकद लागते. ही जी संघर्ष प्रवणता आहे, त्या संघर्ष प्रवणतेला भक्तीचं अधिष्ठान आहे. तर तुकोबारायांची बंडखोरी जी आहे, त्या बंडखोरीमधून विद्वेष निर्माण होत नाही. त्या बंडखोरीमधून आत्मशोधन निर्माण होतं. कारण तिथे लढाऊपणा आणि भक्ती यांचा संगम आहे. आणि हा 8 पिढ्यांचा आहे. म्हणजे तुकोबाराय जेव्हा म्हणतात, की वंशपरंपरा दासं मी अंकित. ते म्हणजे माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तिथे ती जी मिरास आहे, ती मिरास विश्वंभर बाबांपासून जी आहे, तिथून विठ्ठल भक्तीचा राग आहे. आणि विश्वंभर बाबांची दोन्ही मुलं हरी आणि मुकुंद हे मुळामध्ये सरदार होते. त्यामुळे एकीकडे शिपाईगिरी, एकीकडे विठ्ठल भक्ती आणि पुढे वयाच्या 12व्या वर्षापासून संपूर्ण कुटुंबाचा अतिशय जबाबदारीने पेललेला भार, या 3 प्रवाहांमधून तुकोबारायांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. पण ही जी विठ्ठल भक्ती आहे आणि हा जो लढाऊपणा आहे, याचा संगम आपल्या सगळीकडे दिसतो. म्हणजे ज्या एका अर्थाने आसमानी संकटाला तुकोबारायांनी ज्या धीराने तोंड दिलं. हे बघा ना, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. हा हा जो एकांतिक भाव आहे, इथे त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला एक नाथांचं मला मी प्रमाण सांगतो. नाथांचा एक फार गोडा भंग आहे. नाथ असं म्हणतात, की अर्धक्षण करता संतांची संगती, तेणे होय शांती महत पापा. संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. तिसरं चरण असं आहे, संसार मज न करणे सर्वथा.
परमार्थ पुरता हाती दे. ही जी अवस्था आहे ना, इथे संसार म्हणजे करायचा नाही म्हणजे संसार सोडायचा नाथ म्हणत नाहीये. ज्याला आम्ही आमचं लौकिक जीवन म्हणतो त्याचं नेमकं मूल्य किती आहे, त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे आणि त्याच्याशी आपण किती तादात्म्य पावायचं, ह्याचा तारतम्य मनामध्ये स्थिर होणं, ह्याला खूप संतुलित विचार लागतो. तो तुकोबांच्या संपूर्ण या प्रक्रियेतनं घडलेला आहे. त्यामुळे अभंगांच्या मध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जो लढाऊबाणा दिसतो, तो लढाऊबाणा हा या गुणसूत्रांमधनं आलेला आहे. कारण मुळात घरामध्ये सरदारकी आणि शिपाईगिरी आहे आणि त्याला विठ्ठल भक्तीची जोड आहे. म्हणजे तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज म्हणतात की आम्ही वीर झुंजार करू जमदारे वार, थापतिले भार कशाचे मोड झाला दोषांचा. महाराज म्हणतात की हा हा लढाईचा प्रसंग आहे, पण या लढाईमधली आयुध वेगळी आहेत. कुठली आहेत? रामनामांकित बाण, गोपी लाविला चंदन, झळकती दिशाने गरुड टके पताका. म्हणजे आमचा बाण जो आहे तो रामनामांकित आहे. आणि इथे राम याचा अर्थ जे ज्ञानदेव म्हणतात, सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, जे चैतन्य विश्वव्यापक आहे त्याच्या जाणीवेने भारलेला आमचा बाण आहे. हा जो संगम आहे ना, हा अत्यंत रम्य आहे. तो लढाऊपणा आणि त्या लढाऊपणाला असणारी सात्विकतेची, सत्याची, भक्तीची, तर भक्तीचं अस्तर, यातून तुकोबारायांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि म्हणून दुष्काळा सगळे 1600 सालमध्ये शिवरायांच्या जन्माचा तो कालावधी आहे सगळं. म्हणजे 1630 किंवा 1629 ते 1631-32 ही 2-3 वर्ष जी महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण दख्खनमध्ये जी दुष्काळाची गेली, त्यातून तुकोबारायांच्या लौकिक प्रपंचाची जी हानी झाली, त्यातून मी म्हटल्याप्रमाणे ते भान तुकोबारायांच्या मनामध्ये बिंबलेलं आहे की अरे, ज्याला आपण लौकिक म्हणतो, ज्याला मान मरातब म्हणतो, ज्याला आमची प्रतिष्ठा म्हणतो, ती खरोखर किती तकलादू आहे. म्हणजे जर केवळ मला एक 2-3 वर्ष माझी प्रतिकूल परिस्थितीची गेली म्हणून माझ्या सगळ्या लौकिक प्रपंचाची जर दशा पालटणार असेल आणि त्यामुळे समाजाचे माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलणार असेल, तर मग खरोखर ज्याला आम्ही समाज म्हणतो, ज्याला आम्ही लोकापवाद म्हणतो, त्याला खरोखर किती महत्व द्यायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, ते जे तुकोबारायांची एक गवळण आहे बघा, कोणी एकी हुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला रोळा बैसला मनी तोची बदनी उच्चारी. शेवटचं चरण जे आहे ना, तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई, म्हटलं तर ते त्या गवळणीचं वर्णन आहे. मला तिथे ते परिवर्तन तुकोबारायांमध्ये झालेलं आहे की अरे, मला दुष्काळाने हे शिकवून किती खरोखर आम्ही किती बघा ना, आम्ही लोकापवादाला भीतो, आम्ही शास्त्राला कुठेतरी आहे तसंच स्वीकारतो, आम्ही म्हणजे कुणाची ना कुणाची तरी सतत आम्ही एक भीती बाळगत असतो. तुकोबाराय त्या भीतीतून मुक्त आहेत. दुष्काळाचं माझ्या दृष्टीने ते जे आंतरिक परिवर्तन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की मी कोण आहे नेमका आणि माझा आणि या जगाचा जो आता संबंध आहे त्याची पूर्ण पुनर्मांडणी त्या दुष्काळात झालेली. याच अनुषंगाने तो एक अभंग येतो की क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, अगदी साधिले अवीट निज सुख. मग ते निज सुख हेच. हा निजसुख याचा म्हणजे पुन्हा याचे आपल्याला मग टप्पे करायला लागतील बरं का. इथे निजसुख याचा ह्या टप्प्यावरचा अर्थ असा आहे की मला नेमकं आता कळलं आयुष्यात काय करायचंय. म्हणजे यादसाथी बरांतरा जातो सांडोनी या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. हा माझ्या दृष्टीने खरा तुकोबारायांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे महाराजांचा एक फार गोड अभंग आहे बरं का. तो अभंग कसा आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी पूर्णपणे त्यांचं ज्याला आपण म्हणतो व्यापारी म्हणजे तुकोबांच्या घरात व्यापारी दुकानदारी जी आहे ती त्या अभंगात आणली. त्यातलं एक चरण असं आहे, सार आसाराची पोती ग्राहक पाहुणी करोनी. पण त्याच्या आधी आपल्या स्वतःला कळलं पाहिजे ना की आपल्या जीवनात सार आणि आसार काय आहे. माझ्या दृष्टीने हा म्हणजे ज्याला आता आपण निजसुख जे आपण म्हणतो शब्द, त्या निजसुखाची पहिली अवस्था ही आहे की आपल्याला अंतिम काय साध्य करायचं आहे. आणि ज्याला म्हणून एकदा ते ध्येय ठरल्यानंतर त्या ध्येयाच्या सापेक्ष जे सगळं आहे ते सगळं आसार आहे त्या टप्प्यावरती. त्यामुळे हा प्रवास आहे. म्हणजे मी अगदी करतो का की इथे आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे तत्वज्ञानाचे अत्यंत गाढे अभ्यासक जे होते, गुरुदेव रानडे, अत्यंत आध्यात्मिक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, पराकोटीचे नामयोगी, त्यांनी अशी काय आपण म्हणू प्रमेय मांडलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीची जेव्हा आंतरिक उन्नती होते तेव्हा ती साधारणपणे आध्यात्मिक दृष्टीने ती 6 टप्प्यांमधनं होते. म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक, वंचित, सिद्ध आणि जीवनमुक्त. या 6 अवस्था खूप ढोबळ आहेत.
तुकोबारायांचा जर आपण गाथा बघितला आणि त्या गाथेमधल्या अभंगामध्ये प्रत्येक अभंगात जे तुकोबारायांचं हृदय व्यक्त झालेलं आहे, या 6 अवस्थांमध्ये सुद्धा बारीक, 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 बारीक टप्पे आपल्याला दिसतात. हा म्हणजे त्यामुळे निजसुख या गोष्टीचा ह्या टप्प्यावरचा म्हणजे पहिल्या टप्प्यावरचा अर्थ हा आहे, की मला आता जीवनात नेमकं काय साधायचंय. म्हणून ते जे आहे ना, की आता विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज, की आता माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय विठ्ठल तू आहेस. पण म्हणून जगापासून महाराज तुटलेले नाहीयेत. म्हणजे इथे उपरती आणि अनुताप या 2 गोष्टी वैराग्यापासून वेगळ्या आहेत. वैराग्य हे जगाचा त्याग करायला शिकवतं. उपरती किंवा अनुताप हा आपण आणि जग यांच्या परस्पर नात्याची फेरमांडणी करणारी आंतरिक अवस्था आहे. तुकोबांचा संपूर्ण जो प्रवासाचा आरंभबिंदू आहे ना, तो तिथे आहे. म्हणजे 1608 ते 1630-31 ही जी 20-22 वर्ष आहेत. या 20-22 वर्षामध्ये अत्यंत उत्तम तुकोबारायांनी प्रपंच केला. सगळा घराचा म्हणजे घरामधली महाजनकी, घरामधली सावकारी, घरची शेती आणि व्यापार म्हणजे दुकानदार म्हणजे पेठीतलं दुकानं, हा सगळा लौकिक अत्यंत उत्तम सांभाळल्यानंतर जे प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली, त्यातून जे आंतरिक परिवर्तन झालं, तिथून पुढची अवस्था जी आहे ती प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 अवस्थांचं अत्यंत संतुलित मिश्रण म्हणजे तुकोबारायांचं जीवन आहे. म्हणजे तो जो अभंग आहे महाराजांचा विलक्षण अभंग आहे तो, की प्रवृत्ती निवृत्तीचे आतून या भाग उतरले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी करसिले मोजा आत्मसिद्धी काजा लागोनिया. शेवटचा जो अभंग आहे ना त्या चरणाचा तो फार गोड आहे. आरोग्यता तुका पावला अष्टांगी मिरविला रंगी निजात्मरंगी. पूर्णपणे आरोग्य पूर्ण जीवन झालंय. आता आरोग्याची आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी व्याख्या करते, जागतिक आरोग्य संघटना ती अशी करते, की आरोग्य म्हणजे आजाराचा अभाव नाही, तर आमच्या जीवनातल्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, म्हणजे व्यक्तिगत, सांस्कृतिक, सामाजिक त्या व्यवस्थांचं संतुलन म्हणजे आरोग्य. तुकोबा त्या अर्थाने म्हणतात, आरोग्यता तुका पावला अष्टांगी मिरविला रंगी निजात्मरंगे. ते जीवनाचं जे संतुलन आहे, की आवश्यक तेवढी प्रवृत्ती, आवश्यक तेवढा प्रयत्न, आवश्यक तेवढा व्यवहार आणि त्याच वेळी एक ताटस्थ्य, कुठेतरी एक पूर्णपणे अनासक्ती. वैराग्य आणि अनासक्ती याच्यात जो फरक आहे ना, तो कायम आपण घोटाळा करतो. तुकोबारायांची संपूर्ण जी म्हणजे त्या परिवर्तनानंतरची जी आयुष्याची वाटचाल आहे, ती अनासक्तीने केलेला प्रपंच आहे. म्हणजे तुकोबाराय जेव्हा म्हणतात ना, की जाणून नेणते करी माझे मन तुझी प्रेम खुण देऊनिया मग मी असेन व्यवहारी वर्तत जीवी पद्मपत्र जळात. तर ती अनासक्ती हा तुकोबारायांचा गाव आहे. त्यामुळे त्या निजसुखाची एक अवस्था अनासक्तीने जे जीवनातलं श्रेयस आहे त्याचा शोध करणं आणि मग शेवटची जी अवस्था आहे, तो जो अभंग आहे ना, तो दिव्य आहे, की निरंजनी आम्ही बांधी अलेगर निराकारी निरंतर राहिलो आम्ही. शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध. ही त्या निजसुखाची अंतिम परिणती. पण ह्या संकल्पनांचे तुकोबारायांच्या प्रवासामधल्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला वेगवेगळे अर्थ समजावून घ्यावे लागतात, ज्याचा प्रतिबिंब अभंगांमध्ये पडले. आणि तुकोबारायांचं ज्यावेळेस आपण नामोल्लेख करतो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणण्याआधी श्रीमंत विशेषण लावलं जातं किंवा श्रीमंत ही उपाधी लावली. ती श्रीमंती काय? सांगू का याचं उत्तर पुन्हा तुकोबारायांनी देऊन ठेवलं आहे आणि त्याचा उलगडा आपल्याला ज्ञानदेव करून देतात. कारण श्री ही जी संकल्पना आहे, श्री म्हणजे लक्ष्मी. तर आपण सुद्धा श्रीयुत म्हणतो, म्हणजे आपण सुद्धा आपल्या नावापुढे जे श्री लिहितो कोणाच्या व्यक्तीच्या, श्री याचा अर्थ लक्ष्मी, याचा अर्थ शक्ती, कारण हे स्त्रीवाचक आहे. तुकोबांचा अभंग आहे बघा, श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. तुकोबाराय असं म्हणतात, संत कसे आहेत तर श्री संत, संत श्री युक्त आहे. आता याचा ही श्री हा जो शब्द आहे ना, याचा आपल्याला उलगडा हा ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 मधली जी पहिली ओवी आहे, की स्वस्ती श्री वटेशू जो लपवून जगना वासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. तिथे श्री हे जे पद आहे, हे त्या शिवाची जी अर्धांगिनी आहे शक्ती ती आहे. आणि अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानदेवांनी सद्गुरूचा महिमा जो वर्णन केलेला आहे, त्यातली पहिली ओवी अशी आहे, आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू उपजताची परिमूर्तू कारुण्याचा. इथे ज्ञानदेवांनी गुरु हे जे पद आहे, त्या गुरुपदाला
आज्ञेचा आहेव तंतू म्हटलेला आहे. आहेव तंतू म्हणजे मंगळसूत्र. आपण म्हणतो ना आहेव लेणं म्हणजे मंगळसूत्र. ज्ञानदेव असं म्हणतात, जी आत्मविद्या आहे की जी आत्मविद्या गुरु रूपाने प्रगटलेली आहे, म्हणजे त्या आत्मविद्येने ज्याच्या नावाने मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलेलं आहे, तो तिचा पती म्हणजे माझा गुरु आहे किंवा गुरु हे आत्मविद्येचं आहेव लेणं आहे. म्हणजे सद्गुरू हे पद कसं आहे, हे आत्मविद्येने परिपूर्ण आहे. श्री हा जो शब्द आहे ना, हा श्री शब्द त्या आत्मविद्येकडे सूचन करणारा आहे. म्हणजे ही संपूर्ण आपण ज्ञानदेवांची जर उपपत्ती बघितली, म्हणजे अमृतानुभवाच्या प्रारंभी जे ज्ञानदेवांनी 5 संस्कृत श्लोक घातलेले आहेत, त्यातला दुसरा श्लोक असा आहे, गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयताज्ञा नमस्तस्यै दयाद्रायै निरंतरम, की प्रत्यक्ष शांभवी म्हणजे भगवान शिवशंभूंपासून निर्माण झालेली किंवा त्यांची अर्धांगिनी असणारी मूर्तिमंत ज्ञानवान अशी जी आत्मविद्या आहे, तिचं मानवी रूप म्हणजे गुरु आहे. त्यामुळे श्री हे जे पद आहे, श्री ही जी काय आपण त्याला म्हणतो, आपण उपाधी लावतो नावाच्या आधी, की हा जो उपसर्ग आहे, हा उपसर्ग त्या आत्मविद्येचं सूचन करणार आहे. म्हणजे महाराज श्रीमंत आहेत याचा अर्थ ते त्या आत्मविद्येने परिपूर्ण आहे. म्हणून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा जसं म्हणजे आता ज्ञानदेवांचा जर आपण इथे पुन्हा आधार घेतला, तर श्रीमंत हे कशाचं सूचन आहे, तर त्या आत्मविद्येने तुकोबारायांच्या नावाने गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलेले आहे. तर श्रीमंतचा श्रीच्या पदाचा अर्थ तो आहे, की अत्यंत आत्मविद्येने परिपूर्ण संपृक्त असं तुकोबारायांचं व्यक्तिमत्व आहे. पण ते साध्य करण्यासाठी जो केलेला झगडा आहे महाराजांनी, तो मात्र खरोखर अत्यंत अवघड आहे आणि सोपं नाही आहे. म्हणजे तुकोबाराज एके ठिकाणी म्हणतात ना, की विष खावे ग्रासोग्रासी मग उतरे एक असे, की हे सोपं नाहीये, की जे माऊली मुक्ताबाई ज्ञानदेवाला म्हणतात, की ज्ञानदेवा चढे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. पण तसं तुकोबाराय म्हणतात, की हे सोपं का नाहीये, कारण फार अवघड आहे आणि इतकं सतत कठोर म्हणजे ती जे तो अभंग आहे ना, भक्ती तो कठीणेश्वरावरील पोळी, त्याचं शेवटचं चरण जे आहे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा, तो अंकुश अखंड रोखलेला असणं हे अवघड आहे आणि हे करायला पराकोटीचा निर्धार लागतो. तुकोबाराय जेव्हा म्हणतात ना, निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्ब चुकू नये, त्या निर्धाराचं दर्शन म्हणजे तुकोबाराय. त्यामुळे काय नाव घेणं तुकोबारायांचं सोपं आहे. तुकोबारा हे तत्व काय आहे ते समजावून घेणं आणि त्याच्या ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणं हे फार अवघड आहे, अतिशय अवघड आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपण बघताना विद्रोह पाहतो, वेदना आहे, दुःख आहे, त्या पलीकडे एक जाणीव पण आहे. तर ज्यावेळेस तुकोबाराय या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन म्हणतात, की धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखियला, हा जो आत्मविश्वास आहे तुकोबारायांचा, की मी धन्य म्हणायला लावेल, याबद्दल सांगाल? हा जो आत्मविश्वास आहे ना, कारण मी म्हणते पण हे एक मी जाऊ का, आपल्याकडे आपण बदल, स्थित्यंतर, परिवर्तन असे सगळ्या बहुतेक संज्ञा आपण समानार्थी वापरतो. तुकोबाराय जेव्हा म्हणतात ना, की धन्य म्हणावी इहलोकी लोका, काय झालंय इथे मी म्हणजे मला जे माझं आकलन आहे, की अतिशय वेगळ्या पातळीवरती तुकोबाराय जगामध्ये आता वावरतात. म्हणजे एक तुकोबारायांच्या अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, सूर्याची ये परी तुका लोकी क्रीडा करी. आता हे जे आहे ना, बघा हेच बरोबर रूपक निळोबाने वापरलेलं आहे, की निळोबाराय म्हणतात, पहिलं उदयाचळी भानू तुका संतग्रह मेळी जगदांध्यगिळी, पहिलं उदयाचळी भानू तुका. हे निळोबाचे वर्णन करतात, की संत सगळे संतांची बांधियाळी ही जर आपण ग्रहमंडळ म्हटलं, तर त्या ग्रहमंडळामध्ये तुकोबाराय सूर्याच्या ठिकाणी आहे आणि ते काय करतात, जगदांध्यगिळी संपूर्ण जगामधला सगळा अनितीचा, अज्ञानाचा, वासनेचा, स्वार्थाचा जो सगळा अंधकार आहे, त्या अंधकाराचं निर्मूलन करणारा सूर्य म्हणजे तुकोबाराय. ती जी अवस्था आहे ना, की आपण जगामध्ये आहोत, जगाचं चलन-वलन आपण गतिमान बनवतोय, मात्र आपण गुंतलेलो नाहीये. हे बघा सूर्याचं काय, सूर्य जर उगवला नाही, तर आमचा व्यवहार खुंटून जाईल. त्यावेळी म्हटलं तर सूर्य सगळ्यांचा चालक आहे. पण म्हटलं तर सूर्य काहीच करत नाही. म्हणजे वेदोबांनी गीता प्रवचनांच्या मध्ये म्हणून सूर्याला कर्मयोगी आणि संन्यासी असं दोन्ही म्हटलेलं आहे, की तो कर्मयोगी काय, कारण तो अखंड तो कधी त्याला कधी रात्र नाहीच आहे. तो संन्यासी काय, कारण तो एकही काम करत नाही, पण त्याच्याशिवाय कामही हालत नाही. ही जी अवस्था आहे तुकोबा त्या अवस्थेमध्ये येतो.
की सूर्याची ये परी तुका लोकी क्रीडा करी, की मी लोकांमध्ये आहे पण लोकांपेक्षा निराळा आहे. तुका ही ही जी अवस्था आहे तर एक फार गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, कामना ही कामना आहे, झालो पाही रिकाम. शेवटचं चरण जे आहे ना, एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा, त्या अवस्थेवरती ती आलेली अनुभूती आहे की मी आहे, पण मी आता कसा आहे, मी आता सर्वव्यापक आहे. तुकोबारा नाट्यामध्ये एक चरण आहे बघा, जगदा आकार झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता. मी आता कसा आहे, मी आता जगदाकार झालेलो आहे. ही जी जाणीव आहे, हे हे व्यक्तिमत्वाचं जे आतलं उन्मिलन आहे. म्हणजे आपण जे तो जे प्रख्यात अभंग सगळे आपण म्हणतो, अनुरणीय थोकडा, तुका आकाश आहे ना, त्याची अवस्था ही आहे. आणि म्हणून ती अवस्था कशी आहे, महाराज म्हणतात की मी आता इतका व्यापक आहे की तुमचं काहीच मला चिकटणार नाही. म्हणजे असं आपण एक बोलताना म्हणतो बघा, की एखाद्या अतिशय मोठ्या व्यक्तीची कुणी निंदा केली कारण परवा, तर आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीची निंदा करणं म्हणजे कसं आहे, तर ही कदाचित उपमा थोडी कठोर वाटेल, सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. सूर्याला काहीच होत नाही, उलट ती थुंकी आपल्या अंगावर पडते. ती जी उंची आहे, महाराज म्हणजे पूर्णपणे महाराज निर्द्वंद्व आहेत आता. विश्वभरवणी उरला लोक. तर हा, आणि ते अवस्था कसं आहे बघा, तुकोबांचा एक अभंग आहे बघा. महाराज म्हणतात, येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, आघात वेगळा असे ठाव हा निराळा. महाराज त्या अवस्थेमध्ये स्थिर आहेत की आता लौकिकामधले कुठलेही आघात, म्हणजे सुखाचे असत किंवा दुःखाचे असत, ते आता माझ्यापर्यंत पोचत नाहीयेत. ही अवस्था प्राप्त करणं अवघड आहे. बघा, आम्ही सांप्रदायिक लोक गुरु परंपरेचे अभंग जे आहेत त्याच्यामध्ये निवृत्तीनाथांचा अभंग आहे बघा. तो आपलं सगळी ती परंपरा सांगतात, आदिनाथ उमाभिषेक प्रकटले. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथांनी त्यांचे गुरु गहिनीनाथांचं जे वर्णन केलेलं आहे, निर्द्वंद्व निशंक विचरतामही सुखांदरदयी स्थिराबला. म्हणजे पूर्णपणे निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करणं हे सोपी गोष्ट नाहीये. महाराज म्हणतात ती मी करून घेतली आहे, म्हणून धन्य म्हणविन य लोक, की लोकांना असं वाटतं की अरे हे आता म्हणजे अवघ्या, हे बघा तसं म्हटलं ना तर लौकिक तुकोबारायांच्या साधनेचा कालावधी जो आहे लौकिक, तो साधारणपणे एक 15 ते 12 वर्षाचा आहे. म्हणजे आपण 1630-31 हा जो आरंभ बिंदू धरला टर्निंग पॉइंटचा, आणि साधारणपणे 1640-42 किंवा 45च्या आसपास बाबाजींची त्यांच्याशी जी भेट झालेली आहे, तो कालावधी धरला, तर हा संपूर्ण कालावधीची साधकावस्था जी आहे तुकोबारायांची अत्यंत कठोर आणि अत्यंत प्रखर, ती म्हटलं तर 12-15 वर्षाची आहे. पण त्या 12-15 वर्षामध्ये जे तुकोबारायांनी आंतरिक उन्नयन साध्य केलेलं आहे आणि पूर्णपणे निर्द्वंद अवस्थेला ते पोचलेले आहेत. हे बघा, अवघी भूते साम्य आली, देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा शेवट चरण, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. इतकं त्या विश्वात्मक चैतन्याशी तादात्म्य पावणं ही खायची गोष्ट नाही. त्या अवस्थेमध्ये तुकोबारायांचं म्हणतात की अरे बघा, हे सुद्धा महाराज कसं बोलताय त्याच्या मागे एक नम्रता आहे. तो अभंग आहे बघा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. त्या अभंगाचं ध्रुवपद काय आहे, काय सांगो झाले काहीच या बाई, पुढे चाली नाही आवडीने. म्हणजे महाराज म्हणतात हे कसं झालं हे सुद्धा मला सांगता येणार नाही, झालं एवढं खरं. त्या भूमिकेतनं आलेला तो उद्गार आहे की अरे हे झालं. तो अभंग आहे बघा तुकोबांचा. महाराज म्हणतात ना की त्याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचं चरण जे आहे ना, त्याच्या आधीचं चरण असं आहे, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. तिसरं चरण जे आहे, कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाममंगळाचे गुण तेणे, की मी जे वेचलं आयुष्य त्या साधनेमध्ये, हे कसं झालं हे मला सुद्धा सांगता येणार नाही. मी जेव्हा सीमावलोकन करतोय तेव्हा मला माझंच कौतुक वाटतंय. ही ही अवस्था तिथे आहे. कारण का कौतुक का वाटतं, हे मी केलं नाहीये, हे झालं, कुणी केलं वाईट नाही. ही जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेतला तो उद्गार आहे आणि तो म्हणून अत्यंत सार्थ आहे. धन्य मन विनय लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. म्हणजे ते तुका म्हणे माझं बोलवितो देव, ते इथनच ते इथून येतं. कारण आता हे बघा, तो जो अभंग आहे ना महाराजांचा, की महाराज म्हणतात देवा आता अवस्था कशी आहे की तुझं माझं नाही भेद, केला सहज विनोद, तू मज माझी देवा घेसी माझ्या अंगेसे, किंवा हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. ही जी अवस्था आहे ही ती आहे की पूर्ण तादात्म्य आहे. त्या अवस्थेला जाणं हे फार अवघड आहे आणि ते त्या काळातल्या लोकांना सुद्धा जाणवलेलं असलं पाहिजे. म्हणून ती जी भावना आहे ना,
ती महाराजांची एका अर्थाने तत्कालीन समाजाने जे महाराजांचं ज्या मुठभरांना तुकोबारायांचं खरं आंतरिक मूल्य समजलेलं होतं त्यांची ती भावना आहे. धन्य म्हणवीन हे लोकी लोका. हे सोपं नाहीये, फार अवघड आहे. मला याला म्हणजे आज जर आपण संघर्ष पाहिला म्हणजे परमार्थ आणि संसार याचं तादात्म्य जमत नाही. म्हणजे निरोबाराय तुकोबारायच्या संदर्भाने म्हणतात की प्रपंच रचना सर्व ही त्याने भोगून त्यागेल. हे भोगून त्यागणं काय आहे? बघून त्या मी जे म्हटलंय बघा, म्हणून आपल्याला जे म्हणतो ना, मी आपलं म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगतो बरं का. माझ्या बाबतीत म्हणजे कसं सर्वसामान्यपणे हे बघा, आपण ना कुठलीच गोष्ट मनापासून करत नाही. त्याच्या अर्थाने म्हणतोय बघा, की हे बघा, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. यातला वमन हा जो शब्द आहे ना, हा अत्यंत महत्वाचा आहे. हे बघा, वमन म्हणजे उलटी, की आम्ही उत्तम जेवलोय हा आणि काहीतरी बिनसतं ते सगळं बाहेर पडतं. म्हणजे जेवणं अगंठ हे सुद्धा मनमुराद केलेलं आहे आणि ज्यावेळी ते बाहेर पडलं त्यावेळी पोटात त्याचा कणही राहिलेला नाहीये. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही अवस्थांच्या मध्ये पूर्णपणे महाराज किंवा ती व्यक्ती तिथे गुंतलेली आहे. महाराजांनी प्रपंच जो केला ना 12-15-20 वर्ष तो समरसून केला. काय झालं माहितीये का, आपलं आत्ताचं आयुष्य आणि 17 म्हणजे 17व्या शतकातलं आयुष्य याच्यात खूप फरक आहे. आज आम्ही म्हणजे आमचं शिक्षण होऊन नोकरी लागून स्थिर स्थावर होईपर्यंत वयाची 30 ओलांडते जवळपास. तुकोबारायांच्या काळामध्ये साधारणपणे 12-13-14 वर्षाचा मुलगा झाला की तो ताबडतोब वडिलांच्या हाताशी यायचा. म्हणजे बोलोबा ज्यावेळी थोडे म्हणजे सावजी महाराज गोसावी पंथ म्हणजे गोसाव्यांबरोबर निघून गेले. म्हणजे त्यांचं पहिली त्यांची पत्नी गेल्यानंतर आधीच ते विरक्त होते. ते निघून गेले. कान्होबा लहान होते. मधले उरले तुकोबा. त्यामुळे सावजी महाराजांनी म्हणजे सावजींच्या पश्चात सावजी घरामधनं गेल्यानंतर बोलोबानी तुकोबारायांना हाताशी धरून हळूहळू संपूर्ण आपला बारदाना त्यांच्याकडे सोपवला. त्यावेळी शेती, सावकारी, महाजनकी आणि दुकान हे चारही व्यवधानं तुकोबाराय अत्यंत समर्थपणे सांभाळत होते आणि इतका समरसून केलेला प्रपंच, पहिली पत्नी, तिच्यापासून झालेला मुलगा, त्याच्यानंतर जिजाऊ माऊलींशी झालेलं लग्न, हा सगळा प्रकार इतका समरसून केलेला प्रपंच, दुष्काळ नावाची एक आपत्ती येते आणि सगळं आपलं हरण करून नेते. इथे बघा ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था कशी येते निर्याणाच्या एका अभंगामध्ये पहिला अभंग जो आहे तो, की महाराज जेव्हा म्हणतात ना, की परतले मन गेले ठाईचं मुरोन, की तो ती जी अवस्था आहे निर्याणाच्या जे अभंग गाथेमध्ये आहेत त्याच्या पहिल्या अभंगाचं 3रं चरण हे आहे, परतले मन गेले ठाईचं मुरोन, हरपला तुका बोलो चालो झाला मुका. ही जी अवस्था आहे, परतले मन गेले ठाई, हे जे मन संसारामध्ये पूर्णपणे समरस झालं होतं ते त्याचं वास्तव मूल्य कळल्यानंतर तितक्याच उत्कटतेने परत फिरलं. ही जी म्हणतोय ना, हा प्रवृत्ती आणि निवृत्ती हा जो भाग आहे तुकोबारायांच्या जीवनामधला, त्याचं जे संतुलन समाजात संतुलन आहे ना, ते त्या महाराजांच्या मनस्वीपणामध्ये आहे. हे बघा, तुकोबाराय हे अत्यंत मनस्वी व्यक्तिमत्व आहे. जितका मनस्वीपणे त्यांनी संसार केला तितक्याच मनस्वीपणे परमार्थ केला. संसाराची पूर्णपणे उत्तम हे बघा काय झालंय, म्हणजे मी उत्तम अवस्था ही शेवटपर्यंत टिकलेली आहे. आपल्याकडे काय झालंय दुर्दैवाने, म्हणजे मी कुणाहीवरती इथे टीका करत नाही, पण तुकोबारायांचं जीवन समजावून घेण्याचं माध्यम गाथा आहे. सिनेमामधनं तुकोबाराय दिसतात, त्याच्यात जे चित्र येतं ना, की पूर्णपणे महाराज प्रपंचाकडे पाठ फिरवता आले किंवा विरक्त झाले. मी म्हटल्याप्रमाणे ही अवस्था कशी आहे, आज आम्ही उदाहरण 10वी-12वीची जेव्हा परीक्षा येते, आता परीक्षा आलेल्या आहेत, त्या काळामध्ये ती मुलं, ते विद्यार्थी सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरून स्वतःला कोंडून घेतात. मग अगदी आवडती मालिका असो, आवडीचा सिनेमा असो, कुठेही नाही, पार्ट्या बंद असतात, केवळ अभ्यासावरती लक्ष केंद्रित असतं. तसं याच्यासाठी वनांतरा जातो सांडोनी या घरा, ही जी अवस्था आहे ही त्या अवस्थेपुरती म्हणजे त्या अवस्थेचा ती ती चरमसीमा आहे, की मला पूर्णपणे एकाग्रपणे मला आता अभ्यास करायचा आहे, म्हणून काही काळ मी प्रपंचापासून लांब जातो. पण याचा अर्थ महाराजांनी कायम प्रपंचाकडे पाठ फिरवली असा होत नाही. ती जर झाली असती तर वृत्ती हे जन रेखविना डोळा येतो कळवेळा म्हणून या, हे महाराज म्हणलेच नसतं. त्यामुळे मनस्वीपणा हा जो आहे, की मनस्वीपणे केलेला संसार हा प्रवृत्तीपरता दाखवतो आणि त्याच मनस्वीपणे केलेली पूर्णपणे परमार्थाची साधना, हे हे जे संतुलन आहे ना,
हे संतुलन हा खरा भागवत धर्माचा आमचा गाभा आहे. म्हणजे व्यासांनी जी व्याख्या केलेली आहे की नारायण परो धर्म पुनरावृत्ती दुर्लभा प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक, की हा जो नारायणीय किंवा भागवत धर्म आहे हा प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीची समधात धारणा करणारा धर्म आहे. या श्लोकाचं जणू अनुवाद तो आहे. प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणी या भाग उतरले चांग रसायन. त्यामुळे हा हा मनस्वीपणे प्रपंच, मनस्वीपणे परमार्थ, पण दोन्हीचं यथार्थ मूल्य मनाशी पक्क बांधून इथे तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वाचा गाव आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांसाठी काही अभंग लिहिले किंवा पायकीचे अभंग त्यांना आपण म्हणतो, तर पायकीचे अभंग काय आहे? त्याबद्दल काय सांगा? माझं या संदर्भातलं आकलन जे आहे ना ते थोडं वेगळं आहे बरं का. वेगळं म्हणजे मी केवळ अहंकाराने वेगळं म्हणत नाही. मला त्याच्या मागची जी भूमिका वाटते ना तिचा थोडा आपण ऐतिहासिक मागोवा घेऊया. हे बघा, हा जो आपला भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय आहे हा तसं म्हटलं तर म्हणजे ज्ञानदेवान पूर्वापारचा आहे. हे थोडा आपण काळाचा जर हिशोब केला तर शंकराचार्यांचं जे पांडुरंगाष्टक आहे ते आपण सगळे म्हणतो. त्या पांडुरंगाष्टकामध्ये विठ्ठलाचं वर्णन आहे. आचार्यांचा काळ हा 8वं-9वं शतक असा आहे. ज्या अर्थी शंकराचार्य पांडुरंगाचं अष्टक रचतात याचा अर्थ त्याच काळामध्ये पंढरी क्षेत्र श्री विठ्ठल हे तत्कालीन भक्ती क्षेत्रामधलं प्रतिष्ठित असं अधिष्ठान आहे. म्हणजे किमान ज्ञानोबारायांच्या पूर्वी जवळपास 400 वर्ष ही परंपरा आहे. ज्ञानोबाराय 1296 मध्ये समाधीस्थ झाले. त्याच्या आधी त्यांची तीर्थयात्रा झाली आणि पहिली स्वारी उत्तरेकडून जी झाली महाराष्ट्रावरती म्हणजे इस्लामी, ती खिलजीच्या माध्यमातून 1294-95चा तो काळ येतो. म्हणजे पहिली देवगिरीवरती जो हल्ला झाला तो. म्हणजे जिथपासून आमच्या वारकरी संप्रदायाची आज आमच्या डोळ्यासमोर जो ज्ञात इतिहास आहे त्याची जी संघटित वाटचाल आहे, ज्याला आज जे आमचं स्वरूप आहे तिचा पाया किंवा तिचा आरंभ समजा आपण ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांचा काळ जर धरला तर तिथपासून संघर्ष प्रवणता ही महाराष्ट्राला येऊन भिडलेली आहे. म्हणजे ज्ञानोबाराय समाधीस्थ होण्याच्या आधी पहिल्यांदी खिलजीची स्वारी येणं, त्याच्यानंतर ज्ञानोबाराय समाधीस्थ होणं आणि हा उत्तरेकडनं आलेला संपूर्ण जो परसंस्कृतीचा हल्ला आहे हा जवळपास 1000-1200 मैल म्हणजे काबुल कंदार पासून इतका आत येतो. हे बघून अस्वस्थ झालेले नामदेवराय पुढे 40 वर्ष किमान 20 वर्ष पंजाबामध्ये म्हणजे उत्तरेकडे जातात. त्याच्यानंतर नाथांचा जन्म आहे. म्हणजे 1533 ते 1599 असं 66 वर्ष नाथांचं आयुष्य आहे. 1565 मध्ये विजयनगरचं साम्राज्य हे त्या राक्षस तागडीच्या लढाईमध्ये नामशेष झालेलं आहे. म्हणजे ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथराय हा संपूर्ण आमचा कालखंड जो आहे हा एका अर्थाने संघर्षमय आणि संघर्षप्रवण आहे. लढाऊपणा हा या भूमीचा जो गुण आहे ना हा ठिकठिकाणी नंतर आपला दृग्गोचर दिसतो. म्हणजे आपण काळाचा हिशोब घेतला तर नाथांचा जन्म 1533 मधला आहे. नाथ 1599 मध्ये समाधीस्थ होतात. 1608 मध्ये तुकोबारायांचा जन्म आहे आणि 16व्या शतकाच्या अखेरीपासून मालोजी राजे आणि शहाजीराजे यांचा उदय सुरू झालेला आहे. हा म्हणजे हेच म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा, शिवरायांचे वडील आणि नंतर खुद्द शिवरायांनी केलेली स्वराज्याची स्थापना, याच्या मागचा जो संपूर्ण कालखंड आहे 200-250 वर्षाचा हा सतत संघर्षमय राहिला आहे. त्यामुळे शिपाईगिरी म्हणजे पाईक म्हणजे कोण? पाईक म्हणजे शिपाई. शिपाईगिरी हा या मातीचा जो गुण आहे ना हा आमच्या परमार्थात प्रतिबिंबित झालेला आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचे पायकीचे रूपकाचे अभंग आहेत, नाथांचे पायकीच्या रूपकाचे अभंग आहेत, तुकोबारायांचे पण आहेत. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. म्हणजे तुकोबारायांचे पायकीचे 11 अभंग त्याची पिंड प्रकृती नाथांच्या पायकीपेक्षा वेगळी आहे आणि नाथांच्या अभंगांची म्हणजे पायकीच्या अभंगांची पिंड प्रकृती ज्ञानोबारायांपेक्षा वेगळी आहे. पण मला लक्षणीय काय वाटतं, पाईक हे जे रूपक आहे हे आमच्या या भक्ती परंपरेमध्ये सतत राहिलेलं आहे. त्याची अभिव्यक्ती वेगळी आहे, ती कदाचित व्यक्तिपरत्वे वेगळी आहे, कालपरत्वे पण वेगळी आहे. पण कुठेतरी आमची भौतिक प्रगती असो किंवा आध्यात्मिक प्रगती असो संघर्ष हा तिथे पायाभूत आहे आणि त्याला सैनिकाचं पायकाचं जे रूपक आहे ते फिट्ट बसतं. आता तुकोबारायांच्या बाबतीमध्ये काय झालंय मला असं वाटतं बरं का, तुकोबारायांनी संपूर्ण जो कालखंड बघितलेला आहे म्हणजे आपण असं धरूया समजा की 1608 हा तुकोबारायांचा
आरंभबिंदू आहे. महाराजांनी ज्यावेळी म्हणजे 18 वर्षी शिवरायांनी जेव्हा रायरेश्वरावरती शपथ घेतली तेव्हा म्हणजे 1648च्या आसपासचा कालावधी आहे आणि त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये तुकोबाराय वैकुंठाकडे महाराजांचं गमन आहे. हा संपूर्ण कालखंड जो आहे ना, म्हणजे तुकोबारायांच्या अगदी निकटचा जो भूतकाळ आहे हा सगळा शहाजीराजांच्या कर्तृत्वाने भारलेला आहे. म्हणजे एक फार सुंदर भेटते मला तर उर्दू ओवा म्हणजे माझ्या मला सांगता येणार नाही कारण मला तो पाठ नाहीये. एक त्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की फार सुंदर शहाजी राजांचा दरारा काय होता तर एका उर्दू शहाजहानच्या दरबारामधला तो माणूस आहे. कदाचित तो भाट असेलही ते त्याच्यात कल्पना अशी आहे की खुद्द परमेश्वर त्याच्या बंद्याला विचारतो की अरे खाली पृथ्वीवर जरा काय चाललंय बघ आणि सगळं व्यवस्थित आहे ना मला सांग. तर तो असा खाली बघतो म्हणतो की परवरदिगार काही काळजी करू नका. उत्तरेकडे शहाजहान आणि दक्षिणेकडे शहाजी आहे. त्यामुळे या दोघांच्या अंमलाखाली सगळं खाली आलबेल आहे. हा जो शहाजीराजांचा दबदबा आहे आणि शहाजीराजांनी अतिशय म्हणजे ती जी भातवडीची प्रख्यात लढाई झाली तिथपासून स्वराज्य स्थापन करण्यासाठी शहाजी महाराजांनी जो आटोकाट प्रयत्न केला हा सगळा तुकोबारायांचा अगदी निकटचा भूतकाळ आहे. बरोबर आहे. म्हणजे काळ आणि परिस्थिती अनुकूल नव्हती म्हणून शहाजीराजांना तितका तो प्रयत्न त्यांनी पुढे बंगलोरमध्ये केला. म्हणजे बंगलोरमध्ये जेव्हा शहाजीराजे आदिलशहाचे सरदार म्हणून दक्षिणेकडे गेले कर्नाटकात तेव्हा स्वतंत्र राज्याप्रमाणे जवळपास ते होते. म्हणजे जयराम पिंडेचा राधा माधव विलास चंपूची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये शहाजीराजांचं जे वर्णन आहे ना ते पूर्णपणे स्वायत्तपणे राज्य करतात. ही जी उर्मी आहे स्वायत्त असलं पाहिजे आपण ऑटोनॉमस असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शिपाईगिरी त्याच्यासाठी प्रसंगी देहावर उदार होणं हा जो सरदारकी किंवा शिपाईचा जो गुण आहे ना महाराजांनी त्याचं रूपक परमार्थामध्ये जे वापरलंय ते पैकीच आहे. म्हणजे स्वामी काजासाठी स्वतःच्या देहावर सुद्धा तुळशीपत्र ठेवण्या इतका पाईक हा उदार होतो. ती जी झुंजार प्रवृत्ती आहे ती परमार्थामधलं शिखर गाठण्यासाठी उपयोगी पडते की आवश्यक आहे हे महाराज दाखवत आहेत. म्हणजे हे थोडं कदाचित कोणाला पटणार नाही पण माझं आकलन हे आहे की कारण हा संपूर्ण बघितलाय ना महाराजांनी तुकोबारायांनी का म्हणजे मालोजीराजे शहाजीराजांचं संपूर्ण कर्तृत्व आणि शिवरायांचे सुरू झालेले प्रयत्न इथे ज्या पद्धतीने तत्कालीन पाईकांनी त्यांचे प्राण पणाला लावले होते तुकोबाराय ते रूपक अध्यात्मामध्ये वापरतात. म्हणजे मला उलट वाटतं काही म्हणजे साधारणपणे आपली धारणा अशी आहे की पाईकाचे ते अभंग रचून पाईक कसा असावा याचा एका अर्थाने वस्तुपाठ तुकोबारायांनी सैनिकांपुढे ठेवला असेल. मी नाकारत नाही अजिबात ते. मला त्याचं दुसऱ्या बाजूचं उपयोजन जास्ती महत्वाचं वाटतं कारण तुकोबारायांच्या जीवनाच्या संदर्भात ते जास्ती मला सापेक्ष वाटतं. अशा अर्थाने की तो जो निर्धार आहे की तृणमत जीवन मानायचं जे अंतिम ध्येय आहे स्वामीला वाहिलेली जी निष्ठा आहे आणि त्या स्वामीचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी देहही विसर्जन करायचा तितका पराकोटीचा निर्धार हा आध्यात्मिक क्षेत्रातल्या लढाई जिंकण्यासाठी सुद्धा करायला लागतो. कारण इथले शत्रू हे कामक्रोधांसारखे भयंकर आहेत. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो पुन्हा म्हणजे हे म्हणून मला पाईकेचे अभंग जे आहेत ना इथे उलट आहे. संसारात जे तुकोबाराय बघत होते की अरे अशा हाशमांच्या तुकड्या रणांगणावरती खस्त झाले ते जे समर्पण आहे ते समर्पण मला इकडे आवश्यक आहे कारण इथेही माझी लढाई आहे. इथे बघा म्हणून आपल्याला दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग तो जो आहे ना प्रसंग किंवा आता तुम्हाला मी एक तुकोबांचा वेगळ्या अवस्थेतला अभंग आहे. महाराज असं म्हणतात की कामक्रोध आर पडिले पर्वत राहिला अनंत पलीकडे. आता तिथे राहायचंय तिथे जाण्याकरता लढाई आहे. कामक्रोधादी सावजे थोर दिसताती भयंकर ही जी स्वापद आहे त्यांच्याशी मला लढाई करायची आणि ती लढाई करताना कदाचित माझ्या देहाची आहुती पडू शकते पण म्हणून मला मागे हटून चालणार नाही. माझ्या समोर आदर्श कुठला आहे तर पाईकाचा आहे की शत्रूचा घाला स्वामीवरती येतोय म्हटल्यानंतर तो वार आणि स्वामी याच्यामध्ये पाईक उभा टाकतो कारण तो देहावरती उदार आहे आणि याच आपलं आता प्रमाण दिसतं बघा. तुका म्हणे वावे देहासी उदार रखुमादेवी वर सारावया. म्हणजे देहावरती उदार होणं उच्च ध्येयासाठी हा जो पाईकीचा आद्य गुण आहे महाराज त्याचं उपयोजन घडवतात.
म्हणजे मला कदाचित हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा उभयदिश व्यवहार आहे, की त्या अभंगांच्या मधनं पुढच्या अनेक पिढ्यांना सैनिकीचे पाठ शिकता आले आणि त्यावेळी निकडच्या भूतकाळामध्ये बालोजी राजांपासून शहाजीराजे शिवरायांपर्यंत ज्या पद्धतीने अनेक पायिकांनी प्राणांचं मोल देऊन ती वाटचाल कायम राखली, तो आदर्श तुकोबाराय अध्यात्मामध्ये आणतात. त्यामुळे असा उभयदिश व्यवहार आहे असं मला वाटतं. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवन कालखंडामध्ये त्यांच्यासोबती अनेक लोक म्हणजे त्यांच्या समकालीन असलेले रामेश्वर भट्टही आपण आहेत. हा जगद्गुरू तुकोबारायांचा आणि रामेश्वर भट्टांचा जो आंतरसंबंध होता, म्हणजे जे रामेश्वर भट्ट आधी विरोध करायचे, नंतर ते आरती लिहितात. हे जे रामेश्वर भट्टांचं परिवर्तन आहे, हे कसं आहे? मी जाऊ काय योगेश, मला असं वाटतं की अगदी साध्या म्हणजे आजच्या परिभाषेत मांडायचं ना, तर हे त्या काळी झालेल्या एका सत्ता संघर्षाचं एक परिमाण आहे. तो सत्ता संघर्ष हा वैचारिकतेच्या क्षेत्रातला, ज्ञानाच्या क्षेत्रातला, पर्यायाने ज्ञानसत्तेच्या क्षेत्रातला. हे बघा, रामेश्वर भट्ट हे वेदांती आहेत, बरोबर आहे. ते अगदी दशग्रंथी ब्राह्मण होते, बरोबर आहे. म्हणजे जी प्राचीन, ज्याला आम्ही वैदिक संस्कृती म्हणतो, त्या वैदिक संस्कृतीचं त्या काळामधलं जे प्रस्थापित रूप होतं, की तिच्या शीर्षस्थानी हे सगळे ब्रह्मविरुद्धाचे ब्राह्मण होते, कारण त्यांच्याकडे ज्ञान होतं. म्हणजे ज्या व्यवस्थेने बाकीच्या म्हणजे चारही वर्णातल्या स्त्रिया आणि गावकसा बाहेरचा समाज किंवा बाकीचे 3 वर्ण यांना ज्ञानाचा अधिकार नाकारलेला आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये मोनोपॉली, बरोबर आहे. ती जी अधिकारशाही आहे, एकाधिकारशाही, त्या एकाधिकारशाहीचा संपूर्ण वर्चस्व त्या काळामध्ये आहे. ती शब्दप्रधान आहे. म्हणजे शब्द म्हणजे वेद काय आहे? वेद हा अपौरुषेय आहे, पण ते शब्द ब्रह्माचं आविष्करण आहे. त्या संपूर्ण प्रभुसत्तेला, ज्याला आपण हिजेमनी म्हणतो आज, त्या प्रभुसत्तेला एक जबरदस्त आव्हान तुकाराम बोलोबा आंबिले नावाचा आत्मानुभूतीने रसरसून पुढे आलेला पुरुष उभं करतोय, हा तो संघर्ष आहे. आज सुद्धा याच्यात काही फरक नाहीये. आज त्या संघर्षाचं राजकीय रूप बघतो आपण, सांस्कृतिक बघतो, शैक्षणिक बघतो, सामाजिक बघतो. म्हणजे कुठेतरी प्रस्थापित जी सत्ता आहे किंवा प्रस्थापित जो विचारव्यूह आहे, त्याला जेव्हा कुणीतरी आव्हान देतं आणि जेव्हा लक्षात येतं की हे आव्हान सहजासहजी परतवून लावता येण्यासारखं नाहीये, त्या पेचामधनं उमटलेला तो संघर्ष आहे. की आम्ही त्या शब्दब्रह्माचे मालक आहोत, म्हणजे आम्हाला वेदांचा अधिकार आहे. पण जेव्हा समोरचा माणूस म्हणतो की तुम्ही फक्त भार वाहताय, एकच तत्व सर्वत्र भरलेलं आहे, हे जे म्हणजे विप्रा एकोसत विप्रहा बहुधा वदंती, हे फक्त तुम्ही पाठ करताय, पण मी ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे का? कारण तुम्ही शब्दात अडकून पडलाय, मी शब्दाच्या पलीकडे गेलेलो आहे. हा जो आहे ना, हा पेच, हा त्यामुळे रामेश्वर भट्ट हा व्यक्ती जसा आहे, तसा तो त्या ज्ञानाच्या क्षेत्रामधल्या एकाधिकारशाहीमुळे ज्या ज्ञानसत्तेचं सगळीकडे प्रचंड वर्चस्व होतं, पर्यायाने समाज व्यवस्था सुद्धा त्याच्यामुळे नियंत्रित होती. त्या प्रभुसत्तेला, ती प्रभुसत्ता ही प्रामुख्याने शब्दप्रधान आहे. तिला अनुभूती प्रधान किंवा किंबहुना तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशा दुसऱ्या सामर्थ्याने आव्हान उभं केल्यानंतर जी धडपड आहे आपली प्रभुसत्ता टिकून धरण्याची, त्याचा ते संघर्ष आहे. मग काय होतं? मग तू तुझे अभंग बुडवून टाक. ही जी शिक्षा आहे ना, ही शिक्षा त्या भीतीचं दर्शन आहे. की अरे म्हणजे जे अनुभूतीने परिपूर्ण अक्षरांमध्ये जो अनुभव प्रगट झालेला आहे, अशी अक्षरं जर लोकांच्या अंतःकरणामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणारी असतील, तर ती नष्ट करावी ही भीती आहे. हे वर्चस्व आपलं वरकरणी वाटतं, पण ती जी हिंसा आहे, त्या हिंसेच्या पोटामध्ये भीती आहे. तिचं रामेश्वर भट्ट हे प्रतीक आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात येतं की अरे हे आपण बुडवलं तरी बुडणार नाहीये, हे तरंगणार आहे. कारण अनुभव नाकारता येत नाही. मी प्रमेय एखादा शाब्दिक पातळीवरती त्याचा प्रतिवाद करेन, पण महाराज जेव्हा म्हणतात की आम्हासीचा ठावा आम्हाला माहिती आहे, वेदाचा अर्थ काय येतो, म्हणजे मी माझ्याजवळ अनुभूती आहे, तुमच्याजवळ शब्दज्ञान आहे. या लढाईमध्ये कायम अनुभूती श्रेष्ठ ठरते. हे बघा, आज सुद्धा आम्ही कारण आमच्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये थेरिटिकल परसूट
आणि प्रॅक्टिकल किंवा अप्लाइड. म्हणजे एम्पिरिकल आणि थिअरिटिकल असे आम्ही एक भेद आज सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहे. आज सुद्धा कुठलंही म्हणजे अर्थशास्त्र असो, फिजिक्स असो, कुठलंही असो, तिथे कायम जे स्वतः म्हणजे पेपर लिहितात अकॅडमिशियन्स, ते एम्पिरिसिसना कायम कमी लेखतात. पण अंतिमतः अनुभव त्यांच्यापाशी असतो. तसा हा तो झगडा आहे. पण ज्यावेळी रामेश्वर भट्टांना हे लक्षात येतं, की अरे शब्दाचा नुसतं गाठोडं जवळ असणं आणि शब्दाच्या पलीकडे जे दडलेलं आहे, त्याला थेट जाऊन भिडणं, याच्यात दुसरा प्रकार हा श्रेष्ठ आहे. आणि अंतिमतः शब्दज्ञानाच्या उपासनेचं अंतिम उद्दिष्ट त्या शब्दामधून जी अनुभूती, जो अनुभव प्रगट होतो त्याच्याशी तादात्म्य पावणं हे आहे. तुकोबा तिथे पोचलेत, मग त्यानंतर ते शरणागले. म्हणजे शब्दज्ञानाची मर्यादा कळल्यानंतर खरा जो ज्ञानोपासक आहे, त्याची प्रतिक्रिया काय होईल? ती लीनतेमध्येच होईल. त्याचं प्रतीक रामेश्वर भट्ट आहे. त्यामुळे हा तत्कालीन ज्ञानसत्ता व्यवहारातला संघर्ष आहे, की शब्दांचे मालक एकीकडे आहेत आणि त्या शब्दांमधनं जे दर्शन होत आहे, त्याला थेट भिडलेला. म्हणजे मिळव का? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चरफडू घ्या रे तुम्ही. लाडू कसे करायचे याचं ज्ञान रामेश्वर भट्टाला आहे. लाडू खाल्लेले तो खूप आहे. जेव्हा रामेश्वर भट्टाला कळतं ना, की मी कितीही पाककृती व्यवस्थित तयार केली किंवा वाचली, तरी मला लाडू खाल्ल्याचा आनंद मिळत नाही. तो खाल्लेला माणूस समोर आहे. तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगी. हे जेव्हा रामेश्वर भट्टाच्या लक्षात येतं, म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं आजच्या संदर्भात सुद्धा हा संघर्ष सगळीकडे दिसतो, की फक्त थिअरी, सिद्धांत, की ज्याचा व्यवहाराशी फार कुठे संबंध येत नाही. त्या लोकांमध्ये, त्या वर्गात किंवा त्या प्रवृत्तीमध्ये जो ज्ञानाचा हांगंड आहे ना, त्याचा बिंब रामेश्वर आहे. आणि त्या अनुभवाला भिडलेला जो आहे, त्याचं प्रतीक तुकोबार आहे. त्याला ते शरण आणलंय. म्हणून आरती तुकाराम. म्हणून आरती तुकाराम. नक्कीच. मला आता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, ज्याचं कुतूहल म्हणजे मला स्वतःला पण आहे. जगद्गुरू तुकोबाराय प्रगती करत होते. त्यांच्या आध्यात्मिक व जीवनाची वाटचाल सुरूच होती. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो सहभाग होता, ते त्यांच्या पत्नी जिजाबाई आहेत, आवली आईसाहेब. त्या दोघांचं नातं म्हणजे तुकोबाराय आणि जिजाई आईसाहेबांचं नातं तुम्ही कसं सांगाल? मी जाऊन का ते नातं अत्यंत आदर्श आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला गमतीने मी कारण तुम्हाला म्हणजे गंमत अशा अर्थाने मी म्हणतोय, की या बाबतीत मी तुम्हाला सांगू का, मला ज्ञानदेवांच्या अमृतानुभवामधलं जे पहिलं प्रकरण आहे, शिवशक्ती समावेशनाचं, ते जे शिव आणि शक्ती हे जे दाम्पत्य आहे ना, मला तुकोबाराय आणि जिजाबाई हे त्याचं व्यवहाराचं रूप वाटतं. मी तुम्हाला उदाहरण देतो त्याचं. एक इतका गोड ओवी आहे अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये. ज्ञानदेव असं म्हणतात, की शिव आणि शक्ती हे नवरा बायको आहे आणि हे युगुल अनादी कालापासून दाम्पत्य स्वरूपातच नांदतंय. यांना एकमेकापासून वेगळं करता येत नाही. मग इथे ही जी शक्ती आहे, तिच्या नवऱ्याशी असणारं नातं कसं आहे, तर एक फार गोड ओवी आहे. ती ओवी अगदी व्यवहारातलं उदाहरण आहे. ती ओवी अशी आहे, ज्ञानदेव असं म्हणतात, की घर वाते मोटकी दोघे, जई गोसावी शेजेरी गे, तई दंपत्यपणे जागे स्वामिनीजी. अगदी व्यवहारातला सोपा उदाहरण आहे. आणि असं म्हणतात, की हे जे संपूर्ण विश्वात्मक घर आहे, हे त्या दोघांचं घर आहे. त्या घरात हे एकच दाम्पत्य आहे, शिव आणि शक्ती. कल्पना करा, की रात्रपाळी करून नवरा कामावरून घरी आलाय. पहाटे सकाळी 6-6:30ला. तो सगळा अंघोळ करून ब्रेकफास्ट करून झोपलेला आहे. नवरा रात्रभर जागा आहे, तो आता झोपलाय. त्यामुळे टेलिफोनची बेल वाजू नये, घराची बेल वाजू नये किंवा कुणी आला त्याला तर त्याची झोपमोड होऊ नये म्हणून ती गृहिणी जशी जागी असते, तई दंपत्यपणे जागे स्वामिनी जे, घरवाते मोटकी दोघे, जई गोसावी शेजेरी गे, तो शिव नामे नवरा ज्यावेळी झोपलेला असतो तर त्याची झोपमोड होऊ नये म्हणून जशी ती त्याची अर्धांगिनी दक्ष असते आणि त्याची झोपमोड होऊ देत नाही, त्याच्या विश्रांतीच्या काळात ती सगळा जगाचा व्यवहार सांभाळते. तसं संपूर्णपणे हे जे अवस्थांतर आहे, तुकाराम बोलोबा आंबिले तुकोबाराय हा जो संपूर्ण साधकावस्थेतला विलक्षण संघर्षमय आणि एका अर्थाने तुकोबांची सगळी शक्ती त्याच्यामध्ये जी एकवटलेली आहे, त्या काळात त्यांना कुठल्याही प्रपंचाच्या बाबींचा वारा लागू नये म्हणून अत्यंत समर्थपणे प्रपंच सांभाळणारी, ते सगळे आघात झेलणारी शक्ती म्हणजे जिजाबाई. आणि म्हणून तुकोबाराय जेव्हा म्हणतात ना,
की पूर्ण बोध हा स्त्री भरतारा संवाद धन्य जीवादा ऐकला. ते नातं ते आहे की हे शिवानीची की पूर्णपणे माझा नवरा आता त्याच्या साधनेमध्ये निमग्न आहे. पण म्हणून माझी आता जबाबदारी आहे की त्या काळामध्ये त्याचं जणू चिलखत बनून मी संपूर्ण जबाबदारी स्वीकारेन. ती जी भूमिका आहे ना, ती जिजाबाईंनी निवडली. तर हे नातं अत्यंत आगळं वेगळं आहे. आणि दुसरं मी सांगू का, हे बघा, हा साधा व्यवहाराचा नियम आहे. घरातली साथ नसेल ना, तर कुठलाही माणूस काही करू शकत नाही. म्हणजे आपली संस्कृती पहिल्यापासून पुरुष प्रधान आहे. आपण कधी स्त्रीला तिचं श्रेय देत नाही. पण बघा, आपण आपलं 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 उदाहरण घेऊ. आम्ही 3-3 तास जेव्हा कीर्तनाला जातो संध्याकाळी, तेव्हा आम्हाला खात्री असते ना हो, की आम्ही घरी गेल्यानंतर आमचं जेवण तयार असेल म्हणून. म्हणजे कुणीतरी आमची एक बाजू सांभाळते म्हणून दुसरी बाजू काम करू शकते. हेच तुकोबारायांचं जीवन आहे. म्हणजे तुकोबाराय आणि जिजाबाई यांचं नातं हे मला कायम या हे दोघं अभेद्य आहे. आणि ती जी आहे जागेपण तरी दंपत्यपणे जागे स्वामिनी जे ते कार्य संपूर्ण जबाबदारी जिजाबाई साहेबांनी निभावलेली आहे. त्यामुळे तुकोबारायांचं हा संपूर्ण प्रवास एकाकी जो प्रवास आहे त्याची दुसरी बाजू आईसाहेबांनी भक्कम धरल्यामुळे हे झालेलं आहे. त्यामुळे मला म्हणून काय माहिती काय बघा, प्रसंगी एखाद्या क्षणी राग येणं, वैतागणं, करवादणं हे आपल्याकडे पण घडतं. पण म्हणून आणि दुसरं मला तुम्ही सांगा, मला या पद्धतीने जिजाऊ साहेबांचं जे चित्रण केलं जातं ना, हे त्यांच्यावरती अन्याय करणार आहे. तुम्ही मला सांगा, इतका धगधगीत साधनेचा पुतळा अहोरात्र घरात आहे, तर काही परिणाम होत नसेल बाईवरती त्या. म्हणजे जो इतकं अवस्थांतर प्रत्येक क्षणी उत्क्रांत होणार अत्यंत धगधगीत साधनामय व्यक्तिमत्व अहोरात्र आपल्या बरोबर आहे, त्याचा ह्या स्त्रीवरती काही परिणाम होत नसेल असं म्हणणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय करणार आहे. जिजाबाईंच्या अत्यंत संवेदनशील बाई आहे ती. त्यामुळे हे नातं जे आहे ना, हे पूर्णपणे परस्पर पूरक असं आहे. म्हणून मी ते ओवी मला कायम म्हणते, मी जेव्हा जेव्हा म्हणजे गाथेमध्ये अनुषंगाने जे जिजाबाई साहेबांच्या बद्दलचे किंवा एकूण महाराजांच्या मधल्या अवस्थांतराचे जे उल्लेख आलेत ना, त्याच्यामध्ये एक फक्त हे बघा काय झालं माहितीये का, आपण सुद्धा फार चतुर लोक चतुर अशा अर्थाने की जे उठिते ते कुठिते टाळा अवघा मांडला गोंडा कोल्हा हे जे आहे किंवा न करवे धंदा इता पडे तोंडी पडे लोंडा, हे एखाद्या वेळी बाई म्हणणे शक्य आहे. आणि ते आपल्या इकडे होतं ना, की आपण सुद्धा एखाद्या वेळी काही म्हणजे रविवारी विशेषतः आम्ही काही काम न करतो की रविवारी आम्हाला सुट्टी आहे. बाई सुट्टी नसते का, बाई नाही का म्हणत, आमच्या घरातली बायको नाही का म्हणत, किंवा तुम्ही सकाळपासून सुट्टी लोळत पडल्यात, जरा भाजी तरी घेऊन या की. असं म्हणणं हे जितकं सार्थ आहे तितकंच तो एखाद्या क्षणी म्हणून संपूर्ण ती स्त्री तशीच आहे, ती गजाज आहे. आणि त्याच्यामुळे तुकोबारायांना त्याचा त्रास झाला किंवा तुकोबारायांकडे बघण्याची ती दृष्टी तशीच होती. हे त्या अत्यंत संवेदनशील बाईवरती अन्याय करणार आहे. कारण हे अत्यंत परस्पर पूरक असं दाम्पत्य आहे.